नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. काय झटपट होणारं काहीतरी पाहिजे? तर चला मग आज आपण अस्सल गावरानी पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी मेथीची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी मेथीला अशा प्रकारे स्वच्छ निवडून घेतली आहे. आता आपण ही मेथी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. मेथी धुवून झाल्यानंतर आता आपण लगेच मेथीची भाजी बनवण्यास घेणार आहोत. त्यासाठी येथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये 6 ते 7 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत. लसूण टाकून झाल्यानंतर आता आपण या लसूणला 2 ते 3 सेकंदांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 ते 3 सेकंदानंतर आता आपल्या लसूणचा छान असा वास सुटला आहे. आता आपण यामध्ये 6 ते 7 ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत. तुम्ही हवं असेल तर मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता आपण या मिरचीला 1 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. मिरची चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकून घेणार आहोत. मेथीची भाजी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. याआधीसुद्धा मी मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकतात. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तुम्ही पाहू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचे कूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूटचा वापर नाही केला तरी चालेल. शेंगदाण्याचा कूटचा वापर न करता सुद्धा ही भाजी खाताना एकदम छान अशी लागते. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. चार ते 5 मिनिटातच आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे म्हणून आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. कोणत्याही प्रकारची पालेभाजी करताना मिठाचा वापर सर्वात शेवटी करावा. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपली अस्सल गावरानी पद्धतीने तयार होणारी झटपट अशी मेथीची भाजी बनवून तयार आहे. झटपट अशी मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.